सुखाचे दीप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे। लक्ष्मीपूजनाच्या व दिवाळी सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, 1 नोव्हेंबर 2024 शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडूचे काही खास उपाय देखील करू शकतो, त्याबद्दलचा एक व्हिडिओ मी या अगोदर पोस्ट केलेला आहे। त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात अखंड लक्ष्मी आणण्यासाठी लक्ष्मी कुबेर पोटली आपण घरच्या घरी कशी तयार करायची याची देखील माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे। लक्ष्मीपूजन म्हटलं की आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी, अलक्ष्मी आपल्या घरातून कायमची बाहेर जावी यासाठी आपण सगळी धडपड करत असतो। अमावस्येच्या दिवशी आपण हे लक्ष्मीपूजन आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी करत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बरोबर 12 वाजता आपला जो घरात जुना झाडू असतो त्याचा एक प्रभावी उपाय आहे। तर तो प्रभावी उपाय कसा करायचा, कोणी करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपण नवीन झाडू खरेदी केलेले आहे, शिराई खरेदी केलेली आहे। तसं बघायला गेलं तर खरा मान शिराईचाच आहे। शिराईची जागा आता लांब लचक दांडीच्या झाडूने घेतलेली आहे, पण खरी लक्ष्मी ही शिराईच आहे। त्यामुळे आपली पारंपरिक शिराईच आपण लक्ष्मीपूजनाला पूजायची असते। लक्ष्मीपूजनाला काही जण एक झाडू खरेदी करतात, काही जण 2 करतात, तर त्यांचा वापर आपण वर्षभर करत असतो। लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपण परत नवीन झाडू खरेदी करतो। तर अगोदरचे जे आपले झाडू असतात घरात जे जुने झालेले असतात ते आपण लक्ष्मीपूजन झालं की त्यांचं विसर्जन करत असतो। ज्याप्रमाणे आपण निर्माल्याचं विसर्जन करतो देवाच्या, त्याप्रमाणे त्या झाडूंचं देखील विसर्जन करायचं असतं। झाडू इकडे तिकडे आपल्याला कोणाच्या पायंदळी येतील कचऱ्यात टाकायचे नसतात, कारण झाडूला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे। तर आपल्या प्रत्येकाच्याच घरात जुना झाडू असतो, तर त्या जुन्या झाडूचाच उपाय आपल्याला बरोबर लक्ष्मीपूजनाच्या रात्री 12 वाजता करायचा आहे। तर तोच उपाय आता आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा झाल्यानंतर बरोबर रात्री 12 वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे। 11:55 किंवा 11:50 किंवा 12:10 हा उपाय करायचा असं करायचं नाहीये। थोडंफार 1-2 मिनिटं इकडे तिकडे चालेल, पण 5-10 मिनिटं इकडे तिकडे आपण करायचं नाहीये। बरोबर 12 वाजता किंवा 11:58 आपण काय करायचं आहे, समजा तुमचं रो हाऊस असेल तर ज्याची जी शेवटची रूम असते तर तिथे जायचं आहे, किंवा तुमचं 2 मजली घर असेल तर पहिला जो मजला असतो त्या मजल्यावर जी शेवटची रूम असेल, किचन असेल, तुमची एखादी बेडरूम असेल कोपऱ्यात, तर तिथून तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे। पण मात्र त्यावेळेस तुम्हाला रात्री 12 वाजता आपला घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, आपण घरात जिथून एंटर करतो तो दरवाजा आपल्याला उघडा ठेवायचा आहे। समजा तुमची फ्लॅट सिस्टीम असेल तर शेवटची जी रूम असेल किंवा 1 रूमचं घर असेल तर जी शेवटची भिंत असते तर तिथून आपल्याला हा उपाय करायला सुरुवात करायची असते। महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचं आहे, कारण हा उपाय आपण आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जावी यासाठी करतोय। भले तुम्हाला भीती असेल की रात्री 12 वाजता आपल्या घरात कोणी घुसू नये, तर एखाद्या घरातील मंडळीला, पुरुषाला तुम्ही मुख्य दरवाजाजवळ उभं करू शकता, किंवा दिवाळीच्या दिवसात बऱ्याच घरी असं असतं की 12-1 वाजेपर्यंत सर्वजण जागेच असतात, त्याच्यामुळे काही भीती बाळगण्याची कारण नाहीये। झाडू तुम्ही जी आपल्या घराची जी शेवटची रूम असते त्याच्या शेवटच्या भिंतीला तुम्ही एकदा खाली फरशीला चिटकवला। झाडू म्हणजे तुमच्याकडे जर झाडू जुना झालेला नसेल, तुम्हाला टाकून द्यायचा नसेल, तर आपण प्रत्येक वर्षी दिवाळीला पूजेसाठी छोटी का होईना शिराई घेतो, तिच्याने तुम्ही हा उपाय केला तरीही चालतो, कारण ती जुनी झालेली असते। आपण तिचा वापर कधी ना कधी देवघर साफ करण्यासाठी केलेला असतो किंवा थोडंफार काहीतरी सफाई करण्यासाठी केलेले असते, त्यामुळे आपण त्याने हा उपाय केला तरीही चालेल। एकदा की तो झाडू, ती केरसुनी आपण फरशीला चिटकवला की प्रत्येक रूम मधून आपण तो फरशीला चिटकवून आणायचा आहे। लक्षात घ्या, आपल्याला तो झाडू कुठेच उचलायचा नाहीये। ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना फरफटत, तर त्याप्रमाणे तो झाडू प्रत्येक रूम मधून फरफटत आणायचा आहे आणि तसाच मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यातून बाहेर नेऊन आदळायचा आहे, जोरात जोरात झटकायचा आहे। उंबऱ्यातून बाहेर करताना देखील आपल्याला तो उचलायचा नाही। उंबरा जरी उंच असेल तर तसाच तो फरफटून बाहेर घ्यायचा आणि मग तुम्ही तो बाहेर पोर्चमध्ये ओट्यावर जोरात आदळायचा आहे। आणि जेव्हा तुम्ही पहिल्या भिंतीला झाडू चिटकवलेला असेल प्रत्येक रूम मधून येताना, तर त्यावेळेस आपल्या मनोमन अलक्ष्मी निस्सारण, अलक्ष्मी निस्सारण असं
म्हणायचं आहे, असं मनातली मनात तुम्ही म्हणत राहायचं आहे आणि त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आणून तो झाडू आपल्याला आदळायचा आहे। याचा अर्थ असा होतो की माझ्या घरात फक्त देवी लक्ष्मीलाच वास आहे, अलक्ष्मीला माझ्या घरात जागा नाही, त्यामुळे अलक्ष्मी निस्सारण, अलक्ष्मी निस्सारण असं म्हणत आपण तो झाडू बाहेर आदळायचा आहे। आणि झाडू आपण असा घ्यायचा आहे हा उपाय करण्यासाठी की जो जुना झालेला असेल, ज्याचा आपल्याला परत घरामध्ये वापर करायचा नसेल। हा उपाय करून आपण झाडू बाहेर आदळला की झाडाची एक काडी आपल्याला तोडून टाकायची आहे, म्हणजे झाडूचं जे एक फड असतं ते फड आपण तोडायचं आणि जिथे आपण कचरा टाकतो, डस्टबिन असेल तर तिथे आपल्याला ते फड रात्रीच नेऊन टाकायचं आहे आणि तो झाडू तुम्ही बाहेरच ठेवायचा आहे। त्या दिवसापासून त्या झाडूचा पुन्हा घरामध्ये वापर करायचा नाही। हवं तर तुम्ही बाहेर अंगण वगैरे ओटा झाडण्यासाठी त्या झाडूचा वापर केला तरीही चालेल। आणि समजा तुमचा झाडू जास्त जुना झालेला नसेल, 1-2 महिन्यापूर्वी तुम्ही खरेदी केला आणि त्या झाडून तुम्ही हा उपाय केला, तर तो झाडू रात्रभर 1-2 दिवस बाहेरच राहू द्या, नंतर तुम्ही वापर करू शकता। पण वैयक्तिक माझं सांगणं असं आहे की आपण त्या झाडूचा वापर आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी केलेला आहे, आपल्या घरातील दरिद्री जावी यासाठी आपण त्या झाडूचा उपाय केलेला आहे। तर शक्यतो झाडू पुन्हा वापरू नका, कारण आपण दिवाळीत नवीन झाडू शिराई यांची खरेदी करतच असतो। तर काही नाही, तो झाडू परत आपण घरात वापरूच नका, हवं तर बाहेर अंगण ओटा झाडण्यासाठी आपण तो झाडू वापरू शकतो। या उपायामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाते। अलक्ष्मी ही लक्ष्मीची सख्खी बहीण आहे। लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघी सख्ख्या बहिणी आहेत असं आपलं पुराण सांगतं, पण त्या दोघींचे स्वभाव मात्र पूर्ण विरुद्ध आहे। जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी वास करते, चंचलपणा आहे तिच्या अंगी। या उलट अलक्ष्मीचा स्वभाव विरुद्ध आहे, तिच्या अंगी चंचलपणा नाही। जिथे आळस असतो, जिथं अस्वच्छता असते तिथे अलक्ष्मी नांदते। त्यामुळे आपल्या घरात नेहमी स्वच्छता आणि टापटीप आपण ठेवायचं आहे, त्यामुळे देवी लक्ष्मीचा सदैव घरात वास राहतो। आपण आळसपणा केला, कचरा तसाच घरात ठेवला तर नेहमी आपल्या घरात अलक्ष्मी वास करते आपण दरिद्रीकडे वळतो। त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीला नांदवायचं की अलक्ष्मीला नांदवायचं ते पूर्णपणे आपल्याच घरात आहे। आणि वर्षभरातून एकदाच आपल्याला झाडूचा हा उपाय अलक्ष्मीला घरातून बाहेर काढण्यासाठी करता येतो। लक्ष्मीपूजनाच्या रात्री बरोबर 12 वाजता हा उपाय आपण केला तर अलक्ष्मी कायमची आपल्या घरातून बाहेर जाते। त्यामुळे वर्षभरातून एकदाच आपल्याला रात्री 12 पर्यंत जागून हा उपाय करायचा आहे। हवं तर तुम्ही अलार्म लावून हा उपाय देखील करू शकता। तर असा हा अत्यंत साधा सोपा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बरोबर 12 वाजता करायचा उपाय असतो, तो नक्कीच करून बघा। त्यामुळे तुमच्या घरात समजा काही आर्थिक समस्या असतील, आळसपणा असेल तर तो सर्व दूर व्हायला नक्कीच मदत, कारण प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी समस्या सुरू असतात, चढउतार सुरू असतात। कधी कधी आपल्याला आर्थिक परिस्थिती साथ देत नाही किंवा कधी कधी आपल्या खूप इच्छा असते पण आपल्या अंगात आळस भरलेला असतो, तर हे अलक्ष्मीचे लक्षण आहे, दरिद्रीचे लक्षण आहे। म्हणून यांच्याकडे दुर्लक्ष न करता आपल्याला खूप इच्छा असूनही कधी कधी आपण आळसपणा करतो, कंटाळा करतो, कामं पूर्ण करत नाही, तर अलक्ष्मी आपल्या घरात वसलेली असते। त्यामुळे असे सर्व कृत्य आपल्याकडून घडत असतात। म्हणून हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला अलक्ष्मी सर्वप्रथम बाहेर काढायला पाहिजे। किंवा खूप सारे कर्ज झालेलं असेल, आर्थिक समस्या असतील, पैसा आपल्या घरात टिकत नाही, कारण देवी लक्ष्मी चंचल असते, ती घरात टिकत नाही, अलक्ष्मी घरात वास करते। म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला वर्षभरातून एकदाच हा उपाय करण्याची संधी आहे, अलक्ष्मीला बाहेर काढण्याची संधी आहे। म्हणून लक्ष्मीपूजनाच्या रात्री बरोबर 12 वाजता हा उपाय नक्कीच करून बघा। नक्कीच आपल्या जीवनातील अडीअडचणी, अडथळे, आर्थिक समस्या दूर व्हायला मदत होईल। तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा, म्हणजे त्यांनाही व्हिडिओचा माहितीचा फायदा होईल। आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळी सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।